नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण म्हणजेच जमिनीचं कमीत कमी वेळेत केलेलं रासायनिक आणि भौतिक परीक्षण होय. या तपासणीमध्ये साधारणपणे जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार तसंच सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, नत्र, पालाश या गुणधर्मांसाठी माती परीक्षण केलं जातं. त्याचबरोबर पिकांच्या आवश्यकतेनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. त्यानुसार आत्ताच सांगितलेल्या अन्नद्रव्यांचं जमिनीतील प्रमाणाबाबतची माहिती आपल्याला त्यातून मिळते आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते आणि खर्चातही बचत होते. जमिनीची सुपीकता कायम टिकवण्यासाठी आणि तिची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी माती परीक्षणामुळे मदत होते. म्हणून माती परीक्षण करणं आवश्यक आहे. म्हणजे माती परीक्षण हे काही गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे परीक्षणासाठी घ्यायचा मातीचा प्रातिनिधिक नमुना. मातीचा नमुना घेताना काही गोष्टी काटेकोरपणे पाळणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जमिनीला खतं दिल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये. शेतातील, झाडाखालील, विहिरीजवळ असणारी तसंच जनावरं बसण्याची जागा, पाणी साचत असलेले भाग या ठिकाणांहून मातीचा नमुना घेऊ नये. आता हा नमुना कशा पद्धतीने घ्यायचा? तर मंडळी, परीक्षणासाठी मातीचा नमुना हा प्रातिनिधिक असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी शेतात गेल्यानंतर लगेच नमुना घ्यायला सुरुवात न करता पहिल्यांदा शेताची पाहणी करून मातीच्या गुणधर्मानुसार किंवा जमिनीच्या प्रकारानुसार, उदाहरणार्थ जमिनीचा रंग, उंच सखलपणा, ओलिताची जमीन, जमिनीची खोली यानुसार शेताचे भाग पाडावेत आणि प्रत्येक विभागातून वेगवेगळे प्रातिनिधिक नमुने घ्यावेत. जमिनीच्या कोणत्या थरातून पीक अन्नद्रव्य शोषून घेतात हा मुद्दा विचारात घेऊन मातीचा नमुना विशिष्ट खोलीपर्यंत घ्यावा. नमुना घ्यायच्या जागेवरील काडी कचरा बाजूला करून त्या ठिकाणी टिकाव आणि फावड्याच्या साह्याने 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत इंग्रजी व्ही आकाराचे खड्डे करून प्रत्येक खड्ड्यातून बाजूची वरपासून तळापर्यंत 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती खुरपीने काढून घ्यावी. नमुन्यासाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक खड्ड्यातून माती काढावी आणि ती स्वच्छ घमेल्यात घ्यावी. यानंतर माती स्वच्छ कापडावर पसरवून ती चांगली मिसळावी. 4 समान भाग करून समोरासमोरील 2 भाग एकत्र करून अर्धा ते 1 किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत या पद्धतीचा अवलंब करावा. याप्रमाणे मातीचा नमुना वेगळा घ्यावा. माती ओली असल्यास ती सावलीमध्ये वाळवावी आणि नंतर स्वच्छ कापडी किंवा पॉलिथिन पिशवीत भरावी. मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवताना त्याबरोबर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, सर्व्हे नंबर किंवा गट नंबर, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, जमिनीची खोली, मागच्या हंगामात घेतलेलं पीक आणि त्यांचं उत्पादन, वापरलेली खतं आणि त्यांचं प्रमाण ही सगळी माहिती भरून पाठवावी. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे मातीचं परीक्षण करून घेऊन त्यानुसार आपल्या जमिनीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.